तर नमस्कार मंडळी, आपली आवडती मालिका म्हणजेच सनई चौघडे ही मालिका आता वेगळ्याच वळणावर येऊन पोचलेली आहे. आणि आता आपल्याला या मालिकेत असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे की आता पमाला झाला आणि आता जयच्या मम्मीला म्हणजेच आता तेजस्विनी खानोलकरांना हार्ट अटॅक येणार आहे. पण तो आता हार्ट अटॅक नक्की कशामुळे येणार आहे आणि आता तिने असं काय पाहिलं की तिच्यामुळे चक्क तेजस्विनीला अटॅक आला आहे. तर आता ते आपल्याला या भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आता मग तुम्हाला कळणार आहे की तेजस्विनी खानोलकरला नक्की कशामुळे अटॅक आलेला आहे. तर मग आता इकडे सगळे परवांच्या घरी जेवण करण्यासाठी आलेले असतात आणि आता मग इकडे जय आणि शरूचा छान असा सीन होतो. जय तिच्या तोंडाशेजारी हात नेतो आणि त्याला असं म्हणायचं असतं की हे पाणी पी. पण आता मात्र त्यांचा तिथे म्हणजे ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत असतात आणि आता तिथे त्यांची वेगळीच फिलिंग झालेली असते. त्यामुळे आता शरू जागी होते आणि आता मग शरू त्याचा हात उडवते आणि त्याच्या हातातलं पाणी सगळं आता त्या दोघांच्या तोंडावर पडलेलं असतं. आणि शरू बोलते की वेड आहेस का तू, हे पाणी पिऊ का मी, असं बोलते. आणि मग आता जय रुमाल घेतो आणि शरू त्याला बोलते की काय तुझं रुमाल मी जपू का. तर मग आता शरू म्हणजे जय स्वतःच त्याचं तोंड पुसत असतो आणि मग आता तो शर्वरीला रुमाल देतो. तर शर्वरी बोलते की काय आता मी काय तुला घडी मारून देऊ का. तर मग जय तिला बोलतं की तुझ्यासुद्धा तोंडावर पाणी उडाले ते पुस म्हणून. आणि मग आता शर्वरी तिचं तोंड पुसते आणि मग आता ते दोघे आतमध्ये आलेले असतात. त्यानंतर आता आपल्याला असं पाहायला मिळेल की आता इकडे सगळी मंडळी बसलेली असतात आणि आता मग सुभाष बोलतो की आता पुढे काय करायचं म्हणून. तर मग ही बोलते की म्हणजे तेजस्विनी बोलते की आता मी गौतम आणि आसावरीच्या लग्नासाठी परवानगी दिली आणि मला हे मान्यसुद्धा आहे असं आता तिने बोललेलं असतं. पण आता ती तिथे बोलते की माझी एक अट आहे. पण आता ती बोलते की माझी एक अट आहे. त्यामुळे आता सगळेच चक्क होतात आणि मग तिची आई तिला विचारते की कोणती अट आहे. तर मग आता तेजस्विनी तिची अट सांगते. तर तिची अट अशी असते की गौतम आणि आसावरीच्या लग्नाआधी जयचं लग्न तिला करायचं आहे असं आता तिने तिथे अट मांडलेली असते. पण आता सगळेच हँग होतात की कारण गौतम आणि आसावरीचं लग्न आता कसं होणार, कारण जय हा मुलींच्या एकदम असा विरोधात असतो आणि त्याला मुलगी आवडत नसते आणि त्याला मुलींचा स्वभावच आवडत नसतो आणि तो एक प्रकारे मुलींचा तिरस्कारच करणार नसतो. आणि आता मग तो सुद्धा हँग होतो आणि तो बोलतो ही अट काही शक्य नाही. आणि आई तू काय बोलतेस, तुलाही माहिती आहे मी कोणाशी लग्न करणार नाही आणि मी का लग्न करणार नाही हे तुला चांगलंच माहिती आहे असं आता जय तिथे बोललेला असतो. पण आता ही तेजस्विनी हुशार असते आणि तिने सगळाच आधी प्लॅन केलेला असतो. त्यामुळे इकडे समायरासुद्धा खुश होते की काय वा छान, तेजू मम्माने किती मोठा असा बॉम्ब फोडला असा ती तिथे विचार करत असते. आणि मग पम्मा वगैरे सगळे तिला विचारतात अहो ह्यांना मुलींचा किती राग आहे, त्यांच्याबद्दल किती तिरस्कार आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे लग्नाला कसे काय तयार होतील. आता पम्माने सुद्धा तिचं मत तिथे व्यक्त केलेलं असतं. त्यावर मग तेजस्विनी बोलते, ती उठते, ती बोलते की अहो तुम्ही जर माझ्या जागी असतात तर माझा मोठा मुलगा अजय आणि बारक्या मुलाच्या आधी मोठ्याचं लग्न झालं पाहिजे असं त्या तेजस्विनीने घोषित केलेलं असतं. म्हणजे तिचं म्हणणं एका बाजूने बरोबर असतं. पण आता जयला काही लग्न करायचं नसतं आणि आता तिला काही त्या कंडक्टरची मुलगी म्हणजे सुभाषच्या मुलीला तिला तिची सून करायची नसते. त्यामुळे आता तिने तिथे एक मोठा ट्विस्ट टाकलेला असतो आणि ती आता सगळ्यांना सांगत असते की माझा मोठा मुलगा आहे आणि म्हणजे गौतमचं लग्न झालं तर गौतम त्याच्या संसारात सुखी असणार आणि साक्षीचं सुद्धा लग्न झाले त्याच्यामुळे ही दोघं त्यांच्या संसारात सुखी आहे. त्यामुळे आता मग जयसोबत कोण राहणार आणि मला जयची काळजी वाटते, त्यामुळे जयला सुद्धा जोडीदार मिळाला पाहिजे असं आता तिने म्हणजे तेजस्विनीने तिचं मत व्यक्त केलेलं असतं. पण आता तिच्या एका अटीमुळे जय तिची अट मान्य करेल का, आणि जयने जर अट मान्य केली तर गौतम आणि आसावरीचं लग्न होणार. पण आता जय नक्की काय करतोय हा सगळ्यांपुढे प्रश्न जमलेला आहे, कारण जयचा भूतकाळ त्याला सारखा आठवत असतो आणि त्यामुळे आता मग ह्याला म्हणजे जयला लग्न करायची इच्छा नसते आणि त्याचा मुळात म्हणजे मुलींवर आणि बायांवर खूप असा तिरस्कार असतो, त्यांच्याबद्दल खूप अशा वेगवेगळ्या फिलिंग त्याच्यासोबत असतात. तर मग आता इकडे गौतमला सुद्धा त्याच्या आईचा राग आलेला असतो आणि तो त्याची रडायला सुरुवात होते. त्याला काय त्याची अशी एक प्रकारे घुसमट होत असते. पण आता इकडे जयला काहीच कळत नाही की काय होणार आहे त्याच्या आयुष्यात आणि आता त्याला लग्नच करायचं नाही. त्यामुळे आता मग तो तेजस्विनीला बोलतं की थांबा म्हणून, मला काही लग्न करायचं नाही आहे आणि ही मी अट मान्य करणार नाही आहे, तू अशी का अट घातलीस म्हणून तो त्याच्या आईला विचारतो.
जय तिला हेही विचारतो की तुला चांगलंच माहिती मला लग्न का करायचं नाही आहे आणि मला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही आणि मी माझा माझा एकटा राहील म्हणून आणि तुम्ही माझ्यासोबतच आहात की मला थोडी ना काही गरज लागणार आहे आणि आत्ताचा काळ बदलला आहे असं लग्नच करावं असं काही नसतं असं सुद्धा आता जयने सांगितलेलं असतं. तर तेजस्विनी तिथं नाटक करते असं वाटतं तिला काही तिथेच अटॅक येतो का, पण तिला तिथे अटॅक येत नाही. आता पुढे जेव्हा तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की नक्की आता या तेजस्विनी खानोलकरांना का अटॅक आलेला आहे. तर मग आता तेजस्विनी येते पम्माकडे आणि पम्माला बोलते की जर तिथे असती म्हणजे आसावरीच्या आधी जर शरूचं लग्न करायचं असतं किंवा अनुश्रीचं लग्न करायचं असतं तर तुम्ही परवानगी दिली असती का. तर नाही, तुम्ही तेच बोलला असताना की पहिलं मोठ्या मुलीचं होऊ दे म्हणून. त्याच प्रकारे मी तुम्हाला बोलते की माझ्या मुलाचं लग्न होऊ दे आणि मी तुमचे म्हणजे ती तिच्या पुढे हात जोडते आणि बोलते की मला माझ्या जयचं लग्न करायचं आहे, त्यानंतर मग मी आसावरी आणि गौतमचं लग्न करून देईल असं आता तिने तिथं बोललेलं असतात आणि पम्मासमोर हात जोडलेले असतात. पण आता इकडे सगळेच टेन्शनमध्ये येतात कारण जय तर तिची अट मान्य करणार नसतं याची आता सगळ्यांना 100% गॅरंटी असते. पण आता जय नक्की काय करेल हे सगळं म्हणजे गौतम आणि आसावरीचं आयुष्य आता जयच्या एका निर्णयावर टपलेलं आहे. कारण आता जयने त्यांच्यासाठी एवढी मदत केली, त्यांना एकत्र म्हणजे त्यांच्या घरच्यांची परमिशन मिळवण्यासाठी जयने एवढा सगळा आटापिटा केलेला असतो आणि आता शेवटी त्याच्याच एका निर्णयावर आता त्यांचं लग्न ठरणार असतं. त्यामुळे इकडे जयलासुद्धा टेन्शन आलेलं असतं आणि गौतमसुद्धा चिडलेला असतो. तो त्याच्या आजीला विचारत असतो. त्याची आजीसुद्धा बोलते की मला तेजस्विनीचा निर्णय पटलाय, तिची म्हणजे एक आई म्हणून तिचा निर्णय बरोबर आहे असं आता त्यांना म्हणजे गौतमला समजून सांगितलेलं असतं. त्यानंतर आता इकडे पम्मा आणि सुभाष खूप असं टेन्शन घेतात. तर पम्माला खूप टेन्शन आलेलं असतं. तर मग सुभाष तिला बोलतो की अगं एक प्रकारे त्यांचंसुद्धा बरोबर आहे, पण आता तो जय नक्की काय करतो आहे हे सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. पण आपल्या मागे पाठीशी स्वामी आणि स्वामी आपल्याला बरोबर असा मार्ग दाखवतील असं आता पम्माला त्याने समजावलेलं असतं. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळेल की बिंदू आणि तेजस्विनी असते तिथे आता समायरा आलेली असते आणि समायरा आता खूपच खुश झालेली असते कारण आता काही त्यांचं लग्न होणार नसतं म्हणजे होणार असेल किंवा होईलसुद्धा आणि होणारच आहे आणि त्यामुळे म्हणजे त्या लग्नाला असं खूप असा वेळ असतो आणि आता काही लग्न लवकर होते का उशीर होतं आहे हे आता प्रश्न सगळ्यांसमोर उपस्थित झालेला असतो. त्यामुळे आता बिंदूला तेजस्विनी बाहेर पाठवते आणि मग समायरा तेजस्विनीला विचारते की मम्मा तुम्ही एवढा मोठा बॉम्ब टाकला आणि तुम्ही असं कराल असं वाटलंच नव्हतं, तुमचा एक का असं असेल वाटलंच नव्हतं. तर मग आता ही तेजस्विनी तिला बोलते की हा सगळा प्लॅनिंग आपल्याला आधी करावा लागतो आणि हा प्लॅन कोणाला सांगावा लागत नाही आणि एकदम असा बॉम्ब फोडायचा असतो असं आता तिने तिथे सांगितलेलं असतं. आणि मग आता इकडे परब सिस्टर्स बसलेल्या असतात. त्यात मयू बोलते की मला वाटलंच होतं की गौतम जिजूंची आई असंच काहीतरी करणार आणि लग्न पुढे ढकलणार किंवा कॅन्सल करण्याचा प्रयत्न करणार असं तिने म्हटलेलं असतं. तर मग इकडे आसावरीला खूप असं टेन्शन येतं. आसावरी बोलते माझं आणि गौतमच्या आयुष्यात लग्न होणं शक्यच नाही, आमचं नशीबच फाटकं आहे आणि आमचं नशीब वाईट आहे असं तिने आता बोललेलं असतं. तर मग आता शर्वरी तिला समजावते आणि शर्वरी तिला बोलते की ताई तू कशाला टेन्शन घेते, असं काही होणार नाही, तुमच्या दोघांचं लग्न होणार, तुमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम येणार तर मग तुमचं लग्न होणार असं आता शर्वरीने तिला दिलासा दिलेला असतो. पण आता नक्की काय होतं हे सगळं एका जयच्या निर्णयावर डिपेंड असतं. तर मग आता शरू इकडे जयसोबत बोलायला आली असते आणि जय इकडे गाडीत एकटाच बसलेला असतो. तो म्हणजे त्याचा सगळ्यात जो काही भूतकाळ असतो तो आता भूतकाळ त्याला आठवलेला असतो आणि मग त्याला खूप असा त्रास होतो आणि आता त्याचं लग्न म्हणजे त्याच्या आईने त्याच्या समोर एकदम अशी विहिरीतच उडी मारायची असं आता ठरवलेलं असतं. त्यामुळे आता त्याला काही कळतच नाही आणि त्याला असा खूप त्रास होतो आणि तो गाडीतच ओरडत असतो म्हणजे एकदम असं डिप्रेशन आलेलं असतं आणि त्याला काय करावं आणि काय नाही हे कळतच नसतं. त्यामुळे हा जय एकटाच रडत असतो आणि मग आता तिथे शरू आलेली असते. मग शरू जयच्या गाडीत येऊन बसते. आता मग ही शरू त्याला समजवायला आलेली असते पण आता जय तिला बोलतो, जय रागत असतो. जय तिला बोलतो की का आलीस तू इथे, मी एकटा बसली याचा अर्थ तुला कळत नाही का मला एकट्याला राहायचं तू जा इथून म्हणून. तर मग शरू बोलते की हो मी जाईल पण माझं समजून घे, माझं ऐकून तर घे असं आता शरूने त्याला बोललेलं असतं. तर मग आता तो बोलतो की काय बोल पटकन. तर मग आता शरू त्याला समजवते. शरू बोलते तू आणि मी एकदम सेम आहे म्हणजे आपण आपल्या कुटुंबासाठी आपल्या फॅमिलीसाठी आपण भावंडांसाठी आपण सगळं काही करू शकतो आणि आपण काही करायला तयार असतो असं आता तिने जयला समजवायला घेतलेलं असतं. ती जयला समजवत असते आणि ती जयला बोलते की तुला लग्न का नाही करायचे, तू मुलींचा एवढा तिरस्कार का करतो, तुला काय वाटतं मला काय माहिती नाही आणि तुमच्या भूतकाळात काय जे झाले त्यामुळे आता तू त्यांचं ते म्हणजे बाईचा तिरस्कार करते, तुला लग्न काय करायचं नाही आहे, मला काही माहिती नाही असं आता शरूने त्याला बोललेलं असतं.
त्यामुळे जय हा शांत असतो आणि जय काहीच बोलत नाही आणि शरूच बोलत असते. शरू त्याला बोलते की आता आशुताईचं आणि गौतम जिजूंचं लग्न हे सगळं तुझ्या हातात आहे आणि आता तू त्यांच्या लग्नासाठी परवानगी दे असं आता तिने बोललेलं असतं. पण जय तिच्याकडे रागात पाहतो. तर मग शरू त्याला बोलते की तू म्हणजे गौतम आणि आसावरीच्या लग्नासाठी तू तुझ्या आईच्या पायाशी आला, तर मग मी तुझ्या पायाशी येते, पण आता तू गौतम आणि आशुताईच्या लग्नाला परवानगी दे आणि तू ही अट मान्य कर असं आता तिने जयला सांगितलेलं असतं आणि तिने बऱ्याच प्रकारे तिला समजवलेलं असतं. पण आता जय काही समजणारा नसतो आणि जयला मुळात लग्नच करायचं नसतं. त्यामुळे आता जयवर सगळं डिपेंड असतं आणि शरूने त्याला खूप असं समजवलेलं असतं. पण आता जय नक्की काय करतोय त्याच्या निर्णयाकडे आता सगळ्यांचेच कान टपलेले असतात आणि आता सगळेच त्याच्या निर्णयाची वाट पाहत असतात. तर मग आता जे काय निर्णय घेणार आहे तो आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. तर मग आता पुढील भागात असं पाहायला मिळतं की आता इकडे जसं म्हणजे हे शरू आणि जय दोघेच जण ऑफिसमध्ये असतात आणि आता मग जेव्हा ते घरी यायला निघतात तेव्हा एकदम असं वीज कडाडते आणि आता सगळे एकदम बंद झालेलं असतं, सगळं असं ब्लॉक झालेलं असतं. तर मग आता हा जय दरवाजा उघडायला जातो पण सगळं काही ब्लॉक झालेलं असतं. मग आता हे दोघे विचार करतात की आता काय करायचे, कारण दोघे सुद्धा टेन्शनमध्ये आलेले असतात आणि तिकडची आता रेंज वगैरे गेलेली असते कारण पावसाचं वातावरण असतं, वादळ वारा आता तिथे चालूच असतो, वीज कडाडत असतात, त्यामुळे इकडे नेटवर्कसुद्धा नसतं. तर मग त्यांना कोणाला सांगताच येत नाही की आता इकडे काय झालं हे कोणालाच कळणार नसतं. त्यामुळे आता मग शरूला खूप भूक लागलेली असते. शरू त्याला बोलते की मला खूप अशी भूक लागली, जर मी जेवले नाही तर मी आता मरेल असं आता ते शरूने तिथं बोललेलं असतं. आणि आता मग प्रत्येक वेळी जय हा शरूवर चिडतो किंवा तिच्यावर रागवतो असं नसतं, त्याला शरूबद्दल काहीतरी काळजीसुद्धा वाटत असते. त्यामुळे आता जयला आत्तासुद्धा तिची काळजी वाटते आणि त्यालासुद्धा भूक लागलेली असते, त्यालासुद्धा खायचं असतं. त्यामुळे आता मग शरू सारखीच त्याच्या कानापाशी भुणभुण करत असते की मला भूक लागली. त्यामुळे तो चिडून बोलतो की थांब जरा मध्ये काय आहे का पाहतो आणि बनवतो. तर मग आता हा पाहतो आणि तिथे बिस्किट असतात, मॅगी असतात, ते सगळं असतं. त्यामुळे आता जय मॅगी बनवायला घेतो आणि जयने मॅगी बनवलेली असते आणि आता शरूला खूप अशी भूक लागलेली असतात. ते मग आता गप्पा मारत आता ते त्यांचं खाणं एन्जॉय करतात आणि मग आता ते खात असतात. त्यानंतर आता मग मॅगी खूप अशी चविष्ट झालेली असते, त्यामुळे शरू त्याला कॉम्प्लिमेंट देते की मॅगी खरंच खूप छान झाली आहे. तर मग हा जय तिच्यासमोर म्हणजे मन मोकळा होतो आणि जय आता तिला सगळं काही सांगत असतो आणि जय तिला एवढंसुद्धा बोलतो की ॲक्च्युली मला शेफच व्हायचं होतं, पण मी जॉबमध्ये मी बिझनेस केला असं तसं सांगतो. आणि मग आता त्यांचं सगळं होतं आणि मग आता ते दोघे एकत्र असे बसलेले असतात आणि आता शर्वरीला थंडी वाजत असते, त्यामुळे आता तिला त्याचं जॅकेट दिलेलं असतं आणि आता मग ते शरूने घातलेलं असतं. पण आता इकडे ते दोघे एकदम असे छानपैकी बोलत असतात आणि शरू बवडीचं असते, त्यामुळे आता शरूसुद्धा खूप अशी बडबड करत असते आणि जय फक्त तिच्याकडे असा पाहतच असतो आणि जयने म्हणजे पूर्ण एकाग्र मन करून तो तिचं बोलणं ऐकत असतो. एक म्हणजे अशी फिलिंग तिथे आपल्याला दिसून येते की एक प्रकारे तो तिच्या प्रेमात पडते असं आपल्याला तिथे जाणवत असतं. पण आता आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की म्हणजे पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता खूप अशा विजा कडत जाते आणि मग आता मग शरू खूप अशी घाबरलेली असते आणि ती अलगदपणे अचानक अशी त्या जयला मिठी मारते आणि तेवढ्यात तिथे तेजस्विनी खानोलकर आलेले असतात. आणि मग आता तेजस्विनी खानोलकर आलेले असतात, त्यामुळे आता जेव्हा ते एकमेकांकडे पाहतात तेव्हा ते थोडा वेळ एकदम असे गुंग होतात, एकदम असे ढगात जातात, एकदम असे विमळात फुस होतात, असे होतात. तर मग आतासुद्धा ते तसे झालेले असतात कारण वीज कडाडलेली असते आणि शरू आता जयच्या मिठीत आले असते आणि ती अशी खूप घाबरलेली असते. पण तेव्हाच नेमकी आता तेजस्विनी खानोलकर ही ऑफिसमध्ये तिने एंट्री केलेली असते आणि तिला हे सगळं दृश्य दिसतं आणि तिला असं वाटतं की आता जयचं आणि शरूचं काही ना काहीतरी आहे आणि आता म्हणजे शरूने सुद्धा जयला फसवलेलं आहे आणि जयसुद्धा आता तिच्या प्रेमात अडकलेलं आहे आणि आता जय आता शरूशीच लग्न करणार असं तिला वाटलेलं असतं आणि त्यामुळे आता ती हे सगळं पाहते आणि तिला एकदम असा हार्ट अटॅक आलेला असतो कारण तिचं ब्लड सर्क्युलेशन हे खूप फास्टमध्ये होतं आणि त्याच्यामुळे तिला अटॅक येतो. आणि आता तेजस्विनीला अटॅक आलेला आहे हे पाहून आता जयसुद्धा घाबरतो आणि जय आणि शरूने पटकन तिला आता हॉस्पिटलमध्ये नेलेली. पण आता पुढे नक्की काय होते आणि आता तेजस्विनीसुद्धा जय आणि शरूच्या लग्नाला परवानगी देईन का? आता तिला जो गैरसमज झालेला असतो तो गैरसमज आता जय कशा प्रकारे दूर करणार आहे हे आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे मग आता पुढील भागात काय होतं हे पाहायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.